हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आम्ही जातोय वणीच्या सप्तशृंगी गडावर। गडावर जाण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगीगड 10 किलोमीटर अंतर घाटाचा रस्ता आहे। सप्तशृंगी देवी मंदिरात जाण्यासाठी रोपवे उपलब्ध आहेत। पायरी मार्गाने सुद्धा जाऊ शकतो। आली आली कुठे आली ती गो? अनिल मामा, अनिल मामा पहिल्यांदा आलाय? आम्ही आता रोपवेने चाललो। बरोबर, आपण रोपवेने चाललो वरती। खुशू तू रोपवेने चाललो? सप्तशृंगी माता की, सप्तशृंगी माता की। आपली गाडी दिसते दुसरी चालली, दुसरी इथंच भेटते कायम मध्यभागीच, डायरेक्ट स्ट्रेट खाली आहे। सप्तशृंगी देवीचे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रोपवे बसवण्यात आले आहेत। प्रत्येकी 10 लोक सामावून घेऊ शकतील असे एकूण 6 कप्पे आहेत। सुमारे 60 लोकांना टेकडीवरील मंदिरापर्यंत नेण्यासाठी ट्रॉलीला एकूण 3 मिनिटे लागतात। सप्तशृंगी देवी महाराष्ट्रात असलेल्या देवीची 3.5 पीठांपैकी अर्धपीठ आहे। येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत। या 3 दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते। सप्तशृंगी देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे। ही मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे। येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत।
सप्तशृंगी देवीला महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीचे रूप मानले जाते. सप्तशृंगी देवीने महिषासुराचा वध केला होता, तेव्हापासून महिषासुरमर्दिनी हे नाव पडले. पायरी मार्गाने जाता हे महिषासुराचं मंदिर दिसते. Vlog आवडला असेल, do like, share and subscribe to my channel. Thank you for watching.